तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। उच्च न्यायालयात याचिका दाखल। अकोट शहरात नगरपरिषदेने केलेल्या वाजवी व अवाढव्य करवाढीविरोधात अखेर कायदेशीर पातळीवर लढा उभारला गेला आहे। अकोट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका दाखल केली असून त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे। अकोट नगर परिषदेचा पदाधिकारी कार्यकाल 31 डिसेंबर 2021 रोजी संपला। त्यानंतर निवडणुका कार्यालयीन प्रक्रियेत अडकल्या परिणामी राज्य सरकारने नगर परिषदेचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपविला। प्रशासकांनी ठराव करून करवाढीची अंमलबजावणी केली। या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली। शहरातील जवळपास 28,000 मालमत्ता धारकांपैकी 18,000हून अधिक नागरिकांनी या करवाढ विरोधात हरकती नोंदवल्या आहेत। सर्वच राजकीय पक्षांनीही यावर आवाज उठवला होता। शासन दरबारी स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न झाले, परंतु दिलासा न मिळाल्याने अखेर माजी नगराध्यक्ष चौखंडे यांनी 26 ऑगस्ट 2025 रोजी जनहित याचिका दाखल केली। या खटल्यात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट शंतनू खेडकर व ॲडव्होकेट गोपाल गुहे बाजू मांडत आहेत। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट। अकोट नगरपालिकेने अकोटातील नागरिकांवर जो अन्यायकारक अवाढव्य टॅक्स लावलेला आहे, या टॅक्समधून अकोटातील नागरिकांना दिलासा मिळावा, न्याय मिळावा या हेतूने अकोटातील नागरिकांच्या वतीने आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठामध्ये न्यायालयामध्ये काल दिनांक 26/8/2025 रोजी जनहित याचिका दाखल केलेली आहे। आम्हाला आशा आहे की निश्चितच अकोटातील नागरिकांना या जनहित याचिकेच्या माध्यमातून न्याय भेटेल, दिलासा भेटेल।